नमस्कार मंडळी. कग सोनूची मम्मी तो सायकल खेळली आणि आता सगळे बोलणे बसू राहिले ना. काय झालं सोनूची पप्पा? अगं किती कमेंट येऊ राहिल्या की तुम्हाला काही आकली आहे का, डोक्यावर पडेल का? हा देव काहीतरी चांगलं करू राहिलं तर असं कोण वागता म्हणून. हे बघा, मी तुमची पहिले तर माफी मागते अगोदरच. आणि मी पण माफी मागतो, मी बी तिथं होतो ना. काय झालं होतं, हे मोबाईल मध्ये यांचं काम करत होते आणि मी खुर्चीवर बसलेले होते. आमच्या शेजारची मुलगी सायकल घेऊन आली आणि मी ना 4थी पासून 10वी पर्यंत सायकल चालवायची. मला खूप आवडते सायकल चालवायला. आणि ती माझ्या समोर आली ना, तर माझ्या म्हणजे मला काहीच नाही आठवलं, फक्त ती सायकल दिसली आणि मी पटकन गेले आणि अशी थोडीशी चक्कर मारली. तू विसरलीस तू प्रेग्नंट आहे म्हणून, ध्यानातच नाही राहिलं. तर मी असं नव्हतं करायला पाहिजे, याच्यानंतर नाही करणार मी अशी सायकलवर. हा, आणि बसणार नाही. वजे बी उचलायचे नाही, पाण्यानं भरलेलं बकेटी हांडे पाणी भरताना मला आवाज द्यायचा आहे. रिस्क घ्यायचीच नाही आपल्याला काही. तर आम्ही दोघं पण सगळ्यांची माफी मागतो. तुम्हाला आमची काळजी म्हणूनच तुम्ही आम्हाला सांगितली, याची जाणीव आहे आम्हाला, पण माझ्याकडून कळत नकळत ती चूक झाली म्हणून मी परत तुमची माफी मागतो. तर आम्ही दोघं पण माफी मागतो. याच्यानंतर असं कधीच करणार. तर मेनू सांग मग आता काय तो. आज काय झालं, सकाळच्या 4 पोळ्या पडलेल्या होत्या, मी वायाला काही जाऊ देत नाही. आणि मी थोडीशी कोरडी मेथीची भाजी आहे. मग सोनू म्हणे मला पावभाजी खायची, तर मग त्याच्या आजीने येताना पाव आणले आणि आमच्याकडे घरी सगळं सामान होतं, तर मग आता पावभाजी करते. हे वाटाणे काय भिजू घातलेले का हिरवे? नाही, बाजारातून आणले होते मी, ते असे काढून ठेवले तर खराब नाही होत फ्रीज मध्ये. आणि ते शेंगा तशाच ठेवल्या ना तर शेंगा सडता. आणि पावभाजीचे मसाले वाटतो दाखव. हा, पावभाजी मसाला आहे 10 रुपयावाला. आपण ते जास्त मोठाले आणत नाही, आता एखाद्या दिवस करतो आम्ही अशी 4 महिन्यातून. तर हे 10 रुपयाची एक पुडी आणली आणि त्याच्यामध्ये 5 रुपयाची एक मॅगीची मसाल्याची बी टाका म्हणलं. मग दोन्ही मिक्स. चांगलं लागतं का पण ते? हा, चांगलं लागतं. त्याच्यात काय कुकर मध्ये बटाटे लावलेले, गोबी, ते सगळं सामान जे घरी होतं ते लावून दिलं. त्यांना दाखवते मी पावभाजी झाल्यावर. काय झालं, सोन्याच्या शाळेत एका पोरानं पावभाजी आणली. हा, तो किस्सा घडला. मग त्यांनी मला घरी आल्यावर म्हणे, मम्मी मी त्याला पावभाजी मागितली तर त्याला दिलीच नाही. आणखी एका माझ्या मित्राला मागितली, त्याला फक्त पाव दिला. मग मला पावभाजीच कर. मग त्याला म्हणलं ठीक आहे बाबा. मग त्याच्या आईला म्हटलं गावातून पाव घेऊन या. मग आई पाव घेऊन आल्या आणि आम्ही आता पावभाजी करू राहिलो. सोपं. तर शिळ्या भाकर चपाती आहे हे, आणि ते ऍडजस्ट होतं. म्हणजे पावनी भूक पण लागते ना, जास्त पोट नाही भरत. तर एक पोळी पण खाता येते. कोरडी भाजी उरलेली सकाळची आहे बघा, तुम्हाला दाखवते मी. तर मग वायाला गेल्यापेक्षा ही मेथीची कोरडी भाजी सकाळी केलेली मी, आणि या पोळ्या आहे. पोळ्या खाता येत्या काही ते. आता संध्याकाळ आहे आणि हे सकाळचं आहे, पण आम्ही वाया जाऊ देत नाही कधीच. गहू खूप महाग आहे. आमच्या घरामध्ये काहीच वाया जात नाही, कारण जर खाता येण्यासारखं नसलं ते तर त्याला कोंबड्या खात्या. आणि शक्य आहे तिथपर्यंत आम्ही खाऊन घेतो. आणि लांबपणापासून खाता आलो, काहीच प्रॉब्लेम काही झालेला नाही आजपर्यंत. कारण की आपण हे बघा, सकाळचं संध्याकाळी खातो, असं थोडी की 2 दिवसात खातो म्हणून. सकाळचं संध्याकाळी खाल्लं. पण तू नको खाऊ सध्याचं, 1 वर्ष 1.5 वर्ष खाऊ नको. रिस्क कशाला घ्यायची? पडली आजारी काही शिळं पातं खाऊन, त्याच्यावर बॅक्टेरिया जमा होत असेल ना शिळ्या याच्यावर. पण ते आपल्या शरीरात इम्युनिटी राहते, तर त्याच्यामुळे काही होत नाही. पण तू नको खात जाऊ, मी खाऊन घेतो. तर असं आहे मंडळी, तर माफ करा. सगळ्यांची हात जोडून माफी मागतो की असं काही करणार नाही कुठाने. ते तेव्हा विसरूनच गेलो आम्ही की बाबा सायकल बिकल चालत होतो. तर अशा काही चुका आमच्याकडून घडल्या तर आम्हाला खरंच कमेंटमध्ये सांगा. जर तुमचा आम्हाला काही राग येत नाही, त्याच्यातून आम्ही काहीतरी शिकतो. तर चालेल, धन्यवाद, बाय.